द्वितीय फेरीच्या लढतीमध्ये जुळली जाते. नाणेफेकीचा सुदैवाचा निर्णय नशिबाचा कौल हा MSC मोपा तांबोसे क्रिकेट टीमने जिंकत प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय व रिद्धी वॉरियर्स सेल्डम क्रिकेट टीमला प्रथमतः फलंदाजीचं आमंत्रण दिलंय. दोन्ही मातब्बर संघ आतापर्यंत मालिकेतील 1-1 सामना जिंकत पुढील फेरीसाठी पात्र ठरलेत. योग्यता त्यांनी आपली सिद्ध केली आहे आणि त्या दरम्यान या सामन्यामध्ये आपल्याला असा एक संघ मिळेल जो या मालिकेमध्ये 2 सामने जिंकणार आहे आणि 1 सामना गमावणार आहे. रिद्धी वॉरियर्स सेल्डम की MSC मोपा तांबोसे उगमेम या 2 संघांमध्ये अतिशय अतिदडीची लढत तुमच्या समोर आम्ही कव्हर करतो. उपस्थित क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. श्री साई डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून तुम्ही आमचा आवाज ऐकतात. AB25च्या माध्यमातून संपूर्ण मालिका जी लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं आहे, कव्हर केली जाते. गुणलेखनाचं काम आमच्यासोबत विष्णू नार्वेकर यांच्या माध्यमातून चालू आहे आणि समालोचन कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे, अशोकजी नाईक आणि श्यामजी कलगुटकर. आमचे ऑफिशियल्स पंच अबाबनची मयेकर सर, दिनेश नाईक, सदगिरी नाईक सर हे ऑफिशियल्स आमचे पंच सुंदर पद्धतीचं काम पाहत आहेत या मालिकेमध्ये. आणि डिझेल बाईज अंजुनाचे सगळे सहकारी, सगळे आयोजन कमिटीतील सदस्य या सर्वांच्या सहकार्यामधून होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. कालचा दिवस भूमिका 11 कानका क्रिकेट टीमच्या नावावरती लिहिला गेला. जो उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ हा भूमिका 11 कानका आपल्याला मिळाला. आजच्या दिवशी कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल याची निश्चिती करणाऱ्या लढती आम्ही तुमच्या समोर कव्हर करणार आहोत. त्यामध्ये पहिला सामना रिद्धी वॉरियर्स सेल्डम क्रिकेट टीमने जिंकला, दुसरा सामना MSC मोपा तांबोसे क्रिकेट टीमने जिंकला आणि 2 सामने जिंकलेले जे 2 संघ आहेत त्यांची ग्रंथिका तिसऱ्या लढतीच्या निमित्तानं आम्ही तुमच्या समोर सादर करतो आहोत. एका बाजूला सिद्धी वॉरियर्स सेल्डम जो प्रथमतः बॅटिंग करेल आणि MSC मोपा तांबोसे नाणेफेक जिंकत फिल्डिंग करेल. हॅलो 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 स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अल्विनोला, नॉन स्ट्रायकिंग एंडला इम्रान. ही आघाडीची जोडी मैदानामध्ये गोलंदाजी मार्गवरती. प्रथमेश पहिला बॉल ऑफ साइड ऑफ पिच केले. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, धाव निघणार नाहीये. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण असल्यामुळे निश्चितपणे धाव घेण्याचा कोणताही धोका पत्करायचा नाहीये अल्विनोला, कारण मागच्या मॅचमध्ये तो स्वस्तात माघारी परतला आणि संघाचा एक प्रमुख खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी फलंदाजी या विभागांमध्ये कृपया चेक केलं जाते तिसऱ्या पंचांच्या सहाय्याने. चेंडू नेमका कुठे पिच झालाय अंतिम क्षणी पाहिलं जाईल. व म्हणजे मयेकर सर जे आमचे ऑनफिल्ड अंपायर आहेत, मुख्य पंच आहेत, त्यांनी कॉल दिलाय. तिसऱ्या पंचांच्या सहाय्याने आपण हा निर्णय तुमच्यापर्यंत कळवणार आहोत. सामना चालू आहे. रिद्धी वॉरियर्स सेल्डम जो प्रथमतः बॅटिंग करतोय. अल्विनो स्ट्रायकिंग एंडला आहे. मागच्या मॅचमध्ये त्याने निराश केलंय आणि पंचांनी कळवलंय, तिसऱ्या पंचांच्या मदतीने ऑनफिल्ड अंपायरने डिसिजन कळवलं की हा नो बॉल आहे. क्रीजच्या बाहेर चेंडू पिच केलाय. आणि त्यानंतर फ्री हिटचा सिग्नल. उघडा डोळे आणि बघा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट. आकुट डब्याचा बॉल, मनपसंद फटका. अल्विनोला खुराक दिलं, अल्विनोला लालच दिलं आणि आकुट टप्प्याचा बॉल अल्विनो कारवाने निश्चितपणे जर आपण पाहिलं तर प्रत्येक सामन्यामध्ये तो मोठ्या पळकाचे खेळतो. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. आत्मविश्वास नक्की वाढेल. मागच्या मॅचमध्ये निराश केलं होतं, या मॅचमध्ये रिदममध्ये येण्यासाठी एका मोठ्या फटक्याची गरज होती अल्विनोला आणि तो मोठा फटका फ्री हिटच्या चेंडूवरती अल्विनोच्या बॅटमधून आलाय. प्रथमेश तयार. रिव्हर्सचा प्रयत्न इथे झालाय. अल्विनोला अजून म्हणावा तसा सूर सापडत नाहीये, कारण त्याची जर आपण खेळी मागच्या टुर्नामेंटमध्ये म्हणजे गतवर्षी जर पाहिली तर अल्विनो कारनामोचा बोलबाला या विकेटवरती खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळाला. या वर्षीच्या मोसमामध्ये थोडासा फॉर्मसाठी झगडतोय. और पिच बॉल यावेळेला ताकद दिली आहे. क्लास इज परमनंट अँड फॉर्म इज टेम्पररी. क्लास दाखवलाय अल्विनो कारनामोने आणि यावेळेला पाठवलंय मिड विकेट बॉर्डरच्या बाहेर धमाकेदार डिझेल बॉईज षटकार. 6 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. 11 धावा.
डबल 11 धावांची टोटल फलकावरती आहे. बिनबाद 11. षटक क्रमांक 1 तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश आहे, थोडासा महागडा ठरलाय. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक ड्राईव्ह केलंय, स्काउट्स कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. अचूक अशी फेकी करण्याचा प्रयत्न निश्चित झाला, मात्र वेध घेऊ शकला नाहीये आणि त्यामुळे जीवनदान हे अल्बिनोला मिळालंय. धाव घेण्याची कोणतीही तितकीशी आवश्यकता नव्हती, कारण पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर एक षटकार एक चौकार देखील आलाय, मात्र एक रिस्की धाव अल्बिनोने घेतली आहे. प्रथम स्ट्रायकिंग एंडला आता मात्र इम्रान सज्ज होईल, त्याला खातं ओपन करायचं आहे. खोलटप्प्याचा बॉल गॅपमध्ये खेळला, पायाने चेंडू रोखण्याचा प्रयत्न. चेंडू सोबत जर आपण पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न ते क्षेत्ररक्षक करत असताना आपण पाहिलंय. एकेरी धावेने इम्रानने खातं ओपन केलंय, आपलं अकाउंट ओपन केलंय आणि धाव संख्या पुढे जाईल 13 वरती. बिनबाद 13. षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहतोय. प्रथमेशचं पहिलं षटक आहे. अपील केलंय, यष्टिरक्षकाला अहमियत माहिती आहे अल्बिनोच्या विकेटची, त्यामुळे जोशामध्ये येऊन मोठं अपील केलंय. पंचांची नकारात्मक मान हल्ली आहे. टिंब चेंडू आहे, डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 1 चा खेळ इथे थांबलाय. पहिल्या षटकाच्या सांगतेकरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना रिद्धी वॉरियर्स सेल्डम क्रिकेट टीमचा धावफलक आहे बिनबाद 13. बिनबाद 13 धावा फलकावरती झळकत आहेत. अल्बिनोच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आपण पाहिलाय. इम्रानचे योगदान आतापर्यंत एकेरी धाबेचं आहे आणि गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल आहे. निर्जी कोट्यातलं पहिलं आणि अनिवार्य पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी पोस्ट ऑफिस एंडकडनं शिवमची वर्णी लागली आहे. चालू असणारी तिसरी लढत आजच्या दिवसामधील AB25च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी डिझेल बॉईज अंजुनाची क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहता, त्या स्पर्धेची आपण वाट पाहत होतो. गोलंदाज तयार आहे, या बिला सोडून दिलंय. बराचसा बाहेर जाणारा चेंडू, दिशाहीन खराब चेंडू आहे. शिवमचा खराब चेंडू पंचांच्या बाजू फैलवलेत आणि पंचांनी कळवलंय की हा अतिरिक्त चेंडू आहे. अवांतर धावेने सांघिक धावफलक पुढे जाईल 14 वरती. बिनबाद 14. गोलंदाज तयार. पोस्ट ऑफिस एंड कडून पंचाच्या डाव्याकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर फटका स्वीपर कव्हरच्या दिशेने खेळलाय. एक टप्पादार चेंडूने घेतला, चेंडू सीमारेषेकडे मार्गक्रम करतोय. क्षेत्ररक्षक आणि चेंडू यांच्यामध्ये शर्यत आहे, भाग मिल्का भाग. चेंडू बॉन्ड यांच्या बाहेर, चौका. अखेरच्या क्षणी जी चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये शर्यत होती ती शर्यत चेंडूने जिंकली आहे. चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय आणि चौकार आणि धावसंख्या पुढे जाईल 18 वरती. बिनबाद 18 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय. सुंदर फटका, बैठक शॉट पाहायला मिळालाय. फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू बॅटवरती घेतलाय. इम्रानने एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट होईल. स्क्वेअर एकच्या दरम्यान चेंडू आलाय. एकेरी धावेने सांघिक धावफलक उभारी घेतोय 19 धावांवरती. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. सामन्याचं पहिलं सत्र तुम्ही पाहताय आणि पहिल्या डावामध्ये रिद्धी वॉरियर्स सेल्डम क्रिकेट टीम बॅटिंग करते. फुलटॉस यावेळेला खेळ आहे. काऊक क्षेत्र आणि मिड विकेटच्या दरम्यान चेंडू काऊकच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. खाली इलाका आहे, खाली इलाक्याचा वापर केलाय आणि चेंडू बॉर्डरच्या बाहेर पाठवलाय चौकारासाठी. 23 धावा. बिनबाद 23 हा फलक आहे. रिद्धी वॉरियर्स सेल्डम MSC मोप्पा तांबोसे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये लढत असताना आपण पाहतोय. दोन्ही मातबर संघात मालिकेमध्ये 1-1 सामना आतापर्यंत जिंकलेत आणि द्वितीय फेरीच्या लढतीमध्ये आपण त्यांना पाहतो. स्पर्धेच्या ठिकाणी अश्वेश यांचं देखील आगमन होतंय. गोलंदाज तयार. शिवमचा पुढचा बॉल और पिच बॉल. याही वेळेला त्याच इलाक्यामध्ये, मात्र या वेळेला मोठा फटका आहे. चेंडू बॉन्डलेच्या बाहेर जाईल, आलाय चौकार. डिझेल बॉईज चौकार तुम्ही पाहताय. 27 धावा. अल्बिनो जो फॉर्म साठी संघर्ष करत होता, मागच्या मॅच मध्ये सोस्तात माघारी परतला आणि मागच्या मॅच मध्ये राहिलेली उणीव या मॅच मध्ये भरून काढायची हा इरादा अल्बिनोचा आता मात्र सफल होत असताना आपण पाहतोय. रिदम जर त्याला सापडला तर मागच्या वर्षी या विकेटवरती किती धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या
हे आपण सगळ्यांनी पाहिले. चांगला बॉल, लेन बॉल आहे, कमबॅक करणारा चेंडू आहे. गोलंदाजाला प्रश्न विचारणारा फटका ज्यावेळेला आला होता त्यानंतर मात्र फलंदाजाला प्रश्न विचारणारा चेंडू टाकलाय तो गोलंदाजाने. या चेंडूवरती मात्र उत्तर नाही आहे. अल्बिनोकडे चेंडू आलाय डॉट आणि धावफलक थांबलाय बिनबाद 27 धावांवर. फुलटॉस चेंडूला जेव्हा फटका प्रॉपर टाइम इथे केलाय आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. डिझेल बॉईज चौका. 31 धावा बिनबाद 31. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. रिद्धी वॉरियर्स शेल्लेम क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहतोय MSC मोपा तांबोसे उगवेम क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये नाणेफेकीचा कौल विरोधात गेला. बॅटिंग करण्याचा प्रतिस्पर्धी टीमने रिद्धी वॉरियर्स शेल्लेम क्रिकेट टीमला आमंत्रण दिलं आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करत प्रारंभीच्या 2 षटकांमध्ये बिनबाद 31 अशी धमाकेदार सुरुवात रिद्धी वॉरियर्स शेल्लेम क्रिकेट टीमची. MSC मोपा तांबोसे उगवेम क्रिकेट टीमच्या गोलंदाजाला आता मात्र विकेटचा शोध घ्यावा लागेल. विकेटच्या शोधामध्ये एका ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. श्रेयसच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय MS मोपा क्रिकेट टीमने. श्रेयस गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. इम्रान आणि अल्बिनो ही धमाकेदार जोडी आहे. भागीदारी आतापर्यंत बिनबाद 31 ची झाली आहे. प्रारंभीची जोडी असरदार ठरली आहे. जी अनिवार्य पॉवरप्लेची 2 षटकं होती ती दोन्ही षटकं रिद्धी वॉरियर्स शेल्लेम क्रिकेट टीमच्या नावावरती लिहिली आहेत. पहिलाच बॉल मिड विकेटला खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. परतीची फेकी देखील आली आहे. एकेरी धावेने इम्रानने स्ट्राईक बदललाय, रोटेट केलंय. अल्बिनो जो फॉर्म मध्ये आलाय, मोठे फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत, त्याला स्ट्राईक देणं ही गरजेची बाब आहे. तेच काम नेमकं इम्रान करत असताना आपण पाहतोय. अल्बिनो स्ट्रायकिंगला तयार. गोलंदाज श्रेयस. चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू खाली राहिलाय, पाण्यामधून डुबकी मारत जावं अशा पद्धतीचा चेंडू आपण पाहिलाय आणि खेळपट्टीने यावेळेला साथ दिली आहे ती गोलंदाज श्रेयसला. धावसंख्या थांबली आहे बिनबाद 32. बॅटची कडा अपील आणि एक चांगला झेल इथे टिपलाय. उजव्या बाजूला झेपावत यष्टिरक्षकाने हा झेल टिपलाय. अल्बिनोचा अडथळा दूर केलाय. पहिला धक्का अल्बिनोच्या रूपाने मिळालाय. फलंदाजी करणाऱ्या रिद्धी वॉरियर्स शेल्लेम क्रिकेट टीमला दिनेश हा यष्टिरक्षक आपण पाहिलाय ज्याने आपल्या उजव्या बाजूला झेपावत MS धोनी स्टाईलने हा झेल टिपलाय. श्रेयसला मिळाली आहे पहिली सफलता. श्रेयसने ब्रेक थ्रू दिलाय. ज्या विकेटच्या शोधामध्ये MSC मोपा तांबोसे उगवेम क्रिकेट संघ होता तो विकेट्स मिळवून दिलाय. गोलंदाज श्रेयसने पहिला धक्का 32 धावांची अभेद्य भागीदारी इथे ब्रेक केली आहे. ती गोलंदाज श्रेयसने रिद्धी वॉरियर्सला मिळालाय पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये मागच्या मॅचचा सुपर हिरो डावखुरा विस्फोटक फलंदाज स्ट्रायकिंग येईल तयार होईल. नागभूषण स्ट्रायकिंग येईल तयार. मागच्या मॅच मध्ये 48 धावांचं ज्याने योगदान दिलं तो नागभूषण. खराब चेंडू आहे ऑफ थिकच्या बराचसा बाहेर. पंचांनी कळवले की हा वाईड बॉल आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण ज्या चेंडूची वल्गना पंजाब टू हरियाणा करतो असा अतिरिक्त चेंडू गोलंदाजाला दंडित केलाय आणि एका दंडात्मक धावणी धावसंख्या पुढे गेली आहे 33. याही वेळेला खराब बॉल आहे. जो दबाव आहे, जो दबदबा आहे तो निश्चितपणे इथे निर्माण केलाय स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर नागभूषणने. कारण मागच्या मॅचची खेळी डोळ्यासमोर आहे. 48 धावांचं त्याने योगदान दिलंय. त्यामुळे थोडंसं प्रेशर गोलंदाजावरती आहे. मात्र प्रत्येक सामना वेगळा आहे आणि किती मोठा खेळाडू असला तरी प्रत्येक सामन्याची सुरुवात ही शून्यातून करावी लागते. नागभूषणलाही शून्यातूनच सुरुवात करायची आहे. एकेरी धावेने त्याने खातं ओपन केलंय आणि स्वतःचं खातं ओपन करत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तो परावर्तित झालाय. एकेरी धावाने धावसंख्या पुढे जाईल 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये श्रेयस गोलंदाज आहे ज्याने एक यश संपादन केलंय. इम्रान स्ट्राईकला जो सलामीला मैदानामध्ये आलाय. पुल करण्याचा इथे प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव ऍड होईल. चांगली फेकी देखील यष्टिरक्षकाच्या दिशेने झाली आहे. जो दिनेश यष्टिरक्षक आहे
एकमेव त्याने या सामन्यामध्ये झेल देखील टिपलाय. नागभूषणसाठी गोलंदाज श्रेयस तयार. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. और पिच बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न, अजिबात फुटवर्क नाहीये. वीरेंद्र सेवाग स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न नागभूषणचा. शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. टिंब चेंडू आहे. टिंब चेंडू षटक क्रमांक 3 चा इथे खेळ संपलाय आणि धावफलक आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना रिद्धी वॉरियर्स 36 धावा, एक बाद. बाद झालेला फलंदाज अल्बिनो मैदानामध्ये. दोन्ही फलंदाज तुम्ही पाहताय, एका बाजूला नागभूषण आहे, दुसऱ्या बाजूला इम्रान आहे. 3 षटकं MSC मोप्पा तांबोसे गुबेम क्रिकेट टीमच्या बाजूने टाकली गेली आणि या 3 षटकामध्ये रिद्धी वॉरियर्स शेल्डेम क्रिकेट टीमने आतापर्यंत धावा बनवल्या आहेत 36. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 षटकात किती धावांपर्यंत मजल मारेल रिद्धी वॉरियर्स शेल्डेम की किती धावांपर्यंत रोखलं जाईल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात अशोकजी नाईक यांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद अमोल. इस बार हवाई फायर लॉन्ग ऑन बाउंड्री पर और कैच को पकड़ा बाउंड्री लाइन पर. बाउंड्री लाइन पर कैच को पकड़ा और सफलता मिलती हुई दूसरा विकेट चला गया. शुरू में अल्विनो जिन्होंने 3-4 चौके, एक छक्का लगाया. बाद में इमरान मुल्ला 1 चौका, एक अच्छा टोटल निश्चित रूप से. और देखना होगा नागभूषण का साथ देने के लिए, नागभूषण का साथ देने के लिए नए बल्लेबाज मैदान पर आते हुए तौसीम. अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर श्रेयस और स्ट्राइक पर नए बल्लेबाज तौसीम. तेज गेंद शरीर पे आकर टकराई, घूमकर मारना चाहते थे, पेट पे टकराई. विकेट कीपर आते, गेंद को उठाते, फील्ड करते और धीरे धीरे एक बार श्रेयस अपने बॉलिंग मार्ग पर. चौथा ओवर शुरू हो चुका. शिवम गेंदबाजी कर रहे और टोटल स्कोर है 36. 36 रन 2 विकेट पर. 36 लॉस ऑफ 2 विकेट. इस बार फुल टॉस गेंद ऑफ साइड पर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, फील्डर सामने हाथों में, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर लक्ष्मण लॉन्ग ऑफ बाउंड्री पर कैच को पकड़ते हुए और एक धक्का लगता हुआ रिद्धी वॉरियर्स शेल्डेम क्रिकेट टीम को. स्कोर रुका हुआ 36. 3 विकेट के नुकसान पर चौथा ओवर. आने वाले 2 ओवर का खेल बाकी और अब थोड़ा सा और दबाव नागभूषण पर बल्लेबाजी पर होगा और उनका साथ देने के लिए नए बल्लेबाज आ रहे हैं. संदीप उर्फ बबलू जो नए बल्लेबाज आ रहे हैं मैदान पर. इस ओवर में अच्छी गेंदबाजी होती हुई शिवम की 2 विकेट अब तक इस ओवर में चटकाते हुए अपने बॉलिंग मार्ग पर. और न्यू बैटर संदीप. ऑफ साइड पर एक डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग अप बाउंड्री पर, ऑन साइड पर एक लॉन्ग ऑन, एक मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग. शॉर्ट आर्म पुल इस बार. और फील्डर जब तक मिड विकेट पर गेंद को उठाते, आते आते संदीप ने अपना खाता खोला इस सिंगल के साथ. और एक बार फिर से सामने अब नागभूषण जिन्होंने पिछले मैच में 48 रन बनाए थे, मैन ऑफ द मैच का हकदार रहे थे, धुआंधार बल्लेबाजी की थी, लंबे लंबे शॉट लगाए थे, वो स्ट्राइक पर सामना करते हुए शिवम की गेंदबाजी का. ऑन साइड पर खेलना चाहते थे, एक हल्का सा अपील. और जब तक गेंद को फील्ड करते, एक सिंगल लेग बाइज के साथ इशारा होता हुआ अंपायर का और एक सिंगल बन गया स्कोर के खाते में रिद्धी वॉरियर्स शेल्डेम क्रिकेट टीम के.
सामने संदीप स्ट्राइक पर सामना करते हुए शिवम की गेंदबाजी का अच्छा शॉट इस बार ऑन साइड पर। पहला रन बड़ी तेजी के साथ है, लेकिन उतनी तेजी के साथ फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते एक ही रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। इस सिंगल के साथ टोटल 4 ओवर समाप्त हुए और 4 ओवर के बाद टोटल स्कोर 39 39 रन टोटल 3 विकेट पर। 39 रन 4 ओवर का खेल समाप्त हुआ 3 विकेट पर। और आने वाला मैच होगा, इस मैच के बाद वो होगा ध्रुव पारसे और शान स्ट्राइकर्स वाडेम, इन दो टीमों के बीच में। जो अगला मैच होगा वो होगा ध्रुव पारसे और शान स्ट्राइकर्स वाडेम, इन दो टीमों के बीच होगा। दोनों टीम कमेंट्री बॉक्स से कैप्टन संपर्क कीजिए। 5वें ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर और देखना होगा 5वें ओवर में गेंदबाजी के लिए कौन आते हैं बॉलिंग मार्ग पर। साइश आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए। सामने है संदीप। बड़ा शॉट मिड विकेट पर, डीप मिड विकेट पर एक गगनचुंबी सिक्सर। 6 रन के लिए लाजवाब शॉट इस बार संदीप के बल्ले से। 6 रन मिल गए स्कोर में और स्कोर पहुंचा 45 रन टोटल। 3 विकेट के नुकसान पर 45 रन। 5वां ओवर शुरू हो चुका है और साइश अपने बॉलिंग मार्ग पर एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर। इस बार कारपेट के साथ खेला, फील्डर है मौजूद मिड विकेट बाउंड्री पर। 1 रन मिलेगा और 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को। कई दर्शक एबी 25 के साथ जुड़ चुके इस डीजल बॉयज अंजुना प्रतियोगिता में। एक बेहतरीन स्कोरर विराट तेंदुलकर वो भी मैच का आनंद ले रहे। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी रिद्धि वॉरियर्स क्रिकेट टीम के सामने स्ट्राइक पर नागभूषण और साइश अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। बड़ा शॉट खेलना चाहते थे इस बार। गेंद एक यॉर्कर लेन की सामने पैरों पे टकराते हुए विकेट के ऊपर आते गेंद को उठाते फील्ड करते और साइश धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। और मिस टाइम शॉट विकेट के ऊपर के लिए एक आसान मौका बना। दिनेश जो विकेट के पीछे एक अच्छा कैच पकड़ते हुए और इसी के साथ मैं कहूंगा एक बड़ी विकेट मिलती हुई मैदान पर। स्कोर वहीं पर रुका हुआ जो कि 46, 4 विकेट पर। इस मैच में कोई खास अच्छा प्रदर्शन नहीं रहा नागभूषण का, सिर्फ 1 रन बनाकर आउट हुए। तवसीम 0 पर मैदान पर। संदीप 9 पर एक छक्का लगाते हुए और संदीप का साथ देने के लिए और एक नए बल्लेबाज मैदान पर वीरेश एजीएम वो आ चुके हैं। वीरेश आनंद गट्टीमल, वीरेश एजीएम सामने अपने बॉलिंग मार्ग पर अपने लंबे रनअप पर एक बड़ी सफलता हासिल करते हुए अगली गेंद लेकर। फुल टॉस गेंद मिड विकेट पर, फील्डर है मौजूद और जब तक गेंद को फील्ड करते गैप में नहीं निकली गेंद। एक सिंगल के साथ वीरेश ने अपना खाता खोला और एक बार फिर से संदीप स्ट्राइक पर सामना करेंगे साइश की गेंदबाजी का। स्कोर टोटल 47 रन 4 विकेट पर। बड़ा शॉट इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। एक लंबा छक्का मैदान पर संदीप के बल्ले से 50 रन पूरे होते हुए रिद्धि वॉरियर्स शेल्डेम क्रिकेट टीम के और टोटल स्कोर हो चुका है 53 पर 4, 4 विकेट पर 53 रन। अगले मैच के लिए हम कॉल कर रहे हैं। जो मैच होगा वो होगा ध्रुव पारसे और शान स्ट्राइकर्स वाडेम, इन दो टीमों के बीच में।
5 ओव्हर झाले ना. आखिरी ओवर वैभव उर्फ गोट्या. और एक अच्छे ओवर की उम्मीद होगी टीम को. एक ओवर से जो एमएससी मोपा तांबो से उगवेम क्रिकेट टीम को, तो सामने 2-3 बड़े शॉट रिद्धि वॉरियर्स के शेल डैम के लिए. देखना होगा क्या होता है इस आखिरी ओवर में. इस बार मिड विकेट पर फील्डर और गेंद चली गई 4 रन के लिए. 4 बहुमूल्य रन मिलते हुए स्कोर के खाते में. मिड विकेट बाउंड्री पर स्कोर आगे बढ़ा 57 रनों पर टोटल. आखिरी ओवर का खेल जारी है मैच का. इस बार ऑन साइड पर गेंद हवा में स्क्वायर लेग पर. बहुत अच्छा कैच, बहुत अच्छा कैच. जंप लगाई बिल्कुल सही समय पर और स्क्वायर लेग बाउंड्री पर उस कैच को पकड़ते हुए शिवम ने कैच को पकड़ा और आउट होकर वापस वीरेश. 5वां विकेट चला गया और स्कोर टोटल हो चुका है 57 रन 5 विकेट पर. ऐन समय पर विकेट चला गया. जो स्लॉक ओवर पहली गेंद पर मिस फील्डिंग के साथ 4 रन, दूसरी गेंद पर कैच को पकड़ा और नए बल्लेबाज आते हुए मैदान पर. चंद्रबानु जो न्यू बैटर मैदान पर. अंतिम ओवर जारी है मैच का. वैभव उर्फ गोट्या जो गेंदबाजी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर. अच्छी गेंद, सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में. आते आते चंद्रबानु ने अपना खाता खोला. स्कोर पहुंचा 58 रनों पर. 58 लॉस ऑफ 5 विकेट. 58 रन 5 विकेट के नुकसान पर. फ्लैटेड गेंद, बड़ा शॉट, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर और गेंद चलेगी सीमा रेखा से बाहर. 6 और 6 रन के लिए. स्कोर आगे बढ़ा टोटल 64. 64 रन 5 विकेट पर. टोटल स्कोर 64. 5 विकेट पर. वैभव अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर. इस बार मिड विकेट पर कमेंट्री बॉक्स के ऊपर से गेंद चली गई सीमा रेखा से बाहर. 6 और 6 रन के लिए और 6 रन जुड़ गए टीम के स्कोर में. 70 पर पहुंचा टोटल स्कोर 5 विकेट पर और 70 रन 5 विकेट पर. लास्ट बॉल टू गो. आखिरी गेंद. इस बार ऑफ साइड पर यह गेंद रन के लिए निकले थे. नॉन स्ट्राइक रेंज पर विकेट जरूर चला जाएगा और एक सफलता मिली. 6ठे विकेट का टोटल पतन हुआ और 6 ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल स्कोर 70 रन. टारगेट है 71 का. अब मैं एक बार फिर से कॉल कर रहे आइए कैप्टन ध्रुव पारसे और शांत स्ट्राइकर वाडेम क्रिकेट टीम. कैप्टन कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए. ध्रुव पारसे और शांत स्ट्राइकर वाडेम. तो टारगेट 71 का, 71 रन का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए. और कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से जुड़ जाते हैं आइए अमोल जमदाड़े और श्याम कलंगुटकर के साथ.
Thank you, Ashok Naik, sir. Dhruv Parson will be taking on Shan Strikers Vadim in the game next. Requesting the Dhruv Parson to please submit your lineup and please send your captain for toss. Meanwhile, in pursuit of 71 runs, the MSC Mopa Tamose Ugwe have sent out their two opening batsmen, Aditya along with Lakshman. As far as the bowling is concerned, it will be Imran Mullah to start off these proceedings. Straight away, and that's for one bounce over the ropes. The fielder at long on can't get there, and that's a boundary on the very first delivery. In pursuit of 71 runs, need some quick runs, the Mopa team. Nicely played. Oh, back at the point this time. And that's 4 more. Quick runs coming. Short pitch delivery, short and wide and cut away. "71 runs, really well played in the end by Bablu. Sandeep got some runs. This time pulled away, and pulled away with power over square leg for 6. So dealing in maximums and boundaries at the moment is Lakshman. In fact, Aditya. 4-4-6. First one full down the ground for a boundary. Next one was short and wide. Cut away behind point, behind the third main region. And now short pitch delivery pulled away for 6. Straight away, Imran Mullah is under a bit of scanner at the moment. 3 deliveries, 14 runs. Nicely played in the gap. Bit of fumble from the fielder, but does well. Keeps it to just a single. Swing missed, looking for the reverse. Missed it completely, but leg by is the signal given by the umpire. The score moves to 16. Match coming up next. Shan Strikers Vadim will be taking on Dhruv Parson. Dhruv Parson, if you can please come here and collect your jerseys quickly. Nicely played. Straight down to back to the point. Ashley. Dot ball to India after completion of 1. It's 16. 16 without loss after 1 in pursuit of 71 runs. MSC Mopa.
सनेश गांवकर मातसो बॅट घेवन कॉमेंट्री बॉक्सार वचो बॉल चेक करपा. मातसो मोबायलूय घेवन यो खंय. निकेतालो. Okay, thank you. So after completion of one, it's 16. 16 without loss after one, and change in bowling. It will be Somish from the Sacred Heart of Jesus School end. Lakshman on strike for the first time. In fact, looking to go big, but no proper timing on that one. Straight down to the throat of Sandeep. A deep square leg. Breezy little cameo from him in the first innings. 27 conceded 4 maximums. And that's a lucky break for the Riddhi Warrior Sheldon. That one was travelling outside edge and taken at short third by Tausif. Could well be the nomination for the best catch of the tournament. Excellent bit of match awareness. Knew what he was doing and took a fine bit of catch to send Lakshman back. In fact, Aditya back in the pavilion. It's 17 for 1. MSC Mopa. Newman and Vishram. Nicely played. Straight the fielder at Mudon. Viresh AGM. Talking about this game. Team from Mopa and team from Sheldon. North-South battle this. This time along the carpet again. Straight to Viresh AGM. Directed would have been curtains, but not quite. Maybe would have thrown it directly into the hands of the bowler. Would have been a chance, but not to be. That was very close. Would have been a goner. Would have been on his bike straight away. Vishram gets a single though. False start. Officials in this particular game, Vaman Mayekar, along with him is Sadgiri Naik. And the television umpire, of course, Dinesh Naik. All these games are live on YouTube through AB25 Sports Network. One of the best in business, pristine quality in picture making. Down on one knee, trying to go big over square leg. Missed it completely. All the scoring has been handled by Vishnu Narvekar. Nicely bowled again. Again straight to Viresh. Again a dot delivery. Excellent over coming to an end. Just 2 of it. After completion of 2, it's 18. 18 for 1 after 2. Change in bowling from the post office and it will be Ashley Carvalho. 18 for the loss of 1. MSC Mopa.
Nicely played, up and over. And that will be for one bounce over the ropes. Much needed one for the MSC Mopa. Score moves to 22. And still needing 49 runs to win now. 49 will be required. Full toss delivery. It's running towards the fence. Fielder does well. And will just be a single. Score moves to 23. 23 now, just coming down at the right time. Fortunately for the bowler. Reverse swept. And swept really well for 6. Lakshman gets that maximum. Not much of pace. Gets ample bit of time to get underneath. And sweeps him for a maximum. Straight to the field at that time. Again trying to replicate the same hit. Missed it completely. Dot delivery nevertheless. In pursuit of 71 runs currently. 29. Shimmy down the wicket. Missed it completely again. Swing and a miss. Swing and a miss. Another dot ball. Third over in progress, one delivery to go. Again reverse swept. This time it evades the fielder and that's for fortunate for the batting team. Score moves to 33 after completion of 33 for the loss of 1 after 3 overs. So Mopa will be requiring another 38 will be required in the last 3 overs. To tell you more, it will be Amol Zamdade in the commentary box. हॅलो धन्यवाद श्याम 18 चेंडू 38 धावांची विजयासाठी आवश्यकता पुलटस बॉल बॅटवरती घेतलाय कवचला खेळला क्षेत्ररक्षक आहे एकच धावेत ऍड होईल प्रत्येक धावेगणित समीकरण बदलत जाईल या मॅच मध्ये रन चेस करताना थोडंसं दडपण प्रेशर नक्की येतं 71चा पाठलाग मैदानाच्या हातमध्ये चाललाय MSC मोपा तांबोसे उगवेम क्रिकेट टीमच्या माध्यमातून रिद्धी वॉरियर्स सेल्डम क्रिकेट टीमने 70 धावा प्रथमतः फलंदाजी करत असताना बनवल्या गोलंदाज तयार आहे चांगला फटका यावेळेला खेळलाय क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे आणि चेंडू मात्र त्याच्यापासून भूर झालाय बोर्ड लाईनच्या बाहेर चौकार लक्ष्मण हा फलंदाज आहे स्ट्रायकिंग एंडला 38 धावा फलकावरती लागलेत 71चं लक्ष्य आहे विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून 33 धावांची आवश्यकता आहे 16 चेंडू 33 धावा हे विजयासाठी समीकरण आहे 16 चेंडू 33 धावा विजयासाठी बनवायचे आहेत MSC मोपा तांबोसे उगवेम क्रिकेट टीमला आणि गोलंदाज तयार आहे
आकुटप्प्याचा बॉल इथे हुक करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाब्याड होईल. लक्ष्मणने सुंदर असा चौकार ठोकला, त्यानंतर एकेरी धाबेने स्ट्राईक रोटेट केले. धावसंख्या परावर्तित झाली आहे 39. 32 धावा अजून बनवायचे आहेत आणि 15 चेंडूंचा कालावधी हा बाकी आहे. 15 चेंडू 32 धावा हे विजयासाठी समीकरण. दुसरा सामना कोण जिंकणार आहे, या स्पर्धेतल्या दुसऱ्या विजयाची नोंद कोणता संघ करेल याची निश्चिती करणारी ही लढत मैदानावरती अवांतर चेंडू देखील आपण पाहिलाय. धावसंख्या पुढे जाईल 40. 31 धावा अजून विजयासाठी बनवायचे आहेत. पहिला सामना रिद्धी वॉरियर्स शेल्लेम क्रिकेट टीमने जिंकला, दुसरा MSC मोपा तांबोसे उगवेम क्रिकेट टीमने जिंकला आणि जिंकलेल्या दोन संघांमध्ये ही तिसरी लढत आहे. गोलंदाज तयार आहे. आकुटप्प्याचा बॉल फटका मिस टाइम झालाय, क्षेत्ररक्षक नाहीये, खाली इलाक्याचा वापर इथे केलाय, निर्जन स्तरी चेंडूचा प्रवेश झालाय, एकच धाब्याड होईल. पुन्हा एकदा लक्ष्मणला स्ट्राईक मिळेल. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर आदित्य पहिल्या गड्याच्या रूपाने ज्याने 15 धावांचं योगदान देऊन तो माघारी परतला, त्यानंतर लक्ष्मण आणि विश्राम ही जोडी मैदानामध्ये आहे. एकरी धावांनी धावसंख्या पुढे जाईल 41. लक्ष्मण स्ट्रायकिंग येईल तयार आणि गोलंदाजी मार्कवरती आहे. सोमेश साकुटप्प्याचा बॉल त्यावरती केलाय हल्ला आणि यावेळेला आपल्या टीमची गरज ओळखली आहे. चेंडू मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. लक्ष्मण आपल्या टीमसाठी तारणहार ठरलाय. चेंडू आणि धावा यांच्या मधलं अंतर त्याने कापलंय. एका मोठ्या फटक्याने प्रतिस्पर्धी टीमला दिले धोक्याचे पूर्वसंकेत आणि 6 धावांनी धावसंख्या उडी घेते धावफलकावरती 47. धावा फलकावरती आहेत. 24 धावांची आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे. थोडासा खराब चेंडू, आकुटप्प्याचा बॉल क्रिकेटमध्ये खराब चेंडू म्हणून ओळखला जातो. याही वेळेला मोठा फटका बोलण्याचा मोह त्याला आवडता आला नाहीये. लक्ष्मणची प्राइज विकेट हातामध्ये आली आहे. ऐन मोक्याच्या क्षणी विकेट मिळवली आहे ती गोलंदाजाने आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय. जो लक्ष्मण धोकादायक वाटत होता त्या लक्ष्मणला माघारी पाठवण्यात गोलंदाजाला यश आलंय. विकेटचं पतन, धावसंख्या थांबली आहे धाव फलकावरती 47. विजयासाठी अजून 24 ची आवश्यकता या मॅच मध्ये. बारा चेंडू 24 धावा हे समीकरण आहे. सामना डोलायमान स्थितीमध्ये आहे. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. सामना दोन्ही संघांना जिंकण्याची अगदी समान संधी आहे. म्हणजे कोणता संघ हा सामना जिंकेल हे सांगणं अवघड आहे, हे बाकीत करणं अवघड आहे. दोन्ही संघातील खेळाडू हार मानायला अजिबात तयार नाहीयेत. रिद्धी वॉरियर्स शेल्डेम क्रिकेट टीमचे सपोर्टर्स दुआ करतात की आमचा संघ सामना जिंकेल. MSC मोपा तांबोसे उगमेम क्रिकेट टीमचे सपोर्टर्स दुआ करतात की आमचा संघ हा सामना जिंकेल. 12 चेंडूंचा कालावधी आहे. सेकंड लास्ट षटक हे सगळ्यात महत्वाचं मानलं जातं आणि गोलंदाज आहे मेगा स्क्रीनवरती वीरेश. गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. 12 चेंडू 24 लक्ष्य आहे. वीरेशचा पुढचा बॉल. ओहो दांडी गुल चारों खाने चित. गेन अंदर, दंडी बाहेर. चांगला चेंडू आपण पाहिला, अप्रतिम चेंडू आहे. बॅट आणि बॉल मध्ये अजिबात संपर्क झाला नाहीये. नजर हटी, दुर्घटना घटी. चेंडू आतमध्ये आला, दांडी गुल झाली, फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं आणि फलंदाजाला जावं लागणार आहे तंबूच्या आश्रयाला. विश्राम फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज दिनेश जो यष्टीरक्षक आहे, यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याची वर्णी लागली आहे. आणि MS धोनी जो शेवटच्या क्षणी काम करतो तेच काम त्याला या मॅच मध्ये करावं लागेल. समीकरण तुमच्या समोर आहे. 11 चेंडूंचा खेळ आहे आणि येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 धावांची गरज आहे. रिद्धी वॉरियर्स शेल्डेम क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये MSC मोपा तांबोसे उगवेम क्रिकेट टीम लढत असताना आपण पाहतोय 11 चेंडू 24 धावा. एखाद दुसरा मोठा फटका जर या षटकामध्ये आला तर निश्चितपणे हा सामना शेवटपर्यंत जाणार आहे आणि तेच प्रेक्षकांना नेमकं हवंय की या षटकामध्ये एखादा मोठा फटका अति गरजेचा आहे. इफ अँड एनी कंडिशन. स्ट्रायकिंग एंडला डावखुरा बॅटर दिनेश जो यष्टीरक्षक फलंदाज आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला दिनेशने आल्या आल्या मोठा धमाका केलाय.
पॅव्हेलियन मधून ज्या पद्धतीने सेट होऊन यावं अशा पद्धतीचा फटका दिनेशच्या बॅट मधून निघाला. चेंडू आणि धावा यांच्या मधली दरी पुन्हा एकदा कमी झाली आहे. धाव संख्या परावर्तित झाली आहे 53 वरती. विजयासाठी अजून 18ची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण आहे. 10 चेंडू 18 धावा विजयासाठी आवश्यक. अतिशय रंगतदार लढत तुम्ही पाहताय. काटेकी टक्कर, हाय व्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता आहे. सामना कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत देखील जाईल. फुलटॉस बॉल बॅटवरती घेतल्या वितरण कार्पेटचा फटका खेळलाय तो अर्थातच आपण पाहतोय लॉंग ऑफ एरियामध्ये एकच धाव इथे ऍड होईल. धावसंख्या पुढे जाईल 54 वरती. रामा स्ट्रायकिंग यायला तयार. 9 चेंडू 17 हे समीकरण आहे. अजून एक धमाका अति आवश्यक आहे. फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमला, MSC मोपा तांबोसे क्रिकेट टीमला, दुसऱ्या बाजूला रेड्डी वॉरियर्स सेल्डम क्रिकेट टीमला एका विकेटची आवश्यकता आहे, एका डॉट बॉलची आवश्यकता आहे. 17ची गरज. गोलंदाज तयार, बॅटर तयार. यावेळेला चुकीचा फटका खेळलाय. फटका मिस टाइम. चेंडू बराच काळ हवेत आणि यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये तर चेंडू आलाय. मात्र बॉडीचं संतुलन राखलंय का हे पाहावं लागेल आणि कदाचित तीच दाद मागितली जाते. आमचे ऑफिशियल्स हा डिसिजन तुमच्यापर्यंत कळवतील नेमकं काय घडलंय. आणि तिसऱ्या पंचाची मदत पुन्हा एकदा मागितली आहे ऑन फील्ड अंपायरने. तिसऱ्या पंचाकडे आपण जाणार आहोत. अतिशय कुशल डिसिजन आहे. ज्या संघाच्या बाजूने हा डिसिजन जाईल कदाचित त्याचा संघ हा सामना जिंकेल अशी परिस्थिती मैदानामध्ये झाली आहे. झेल बाद आहे का की झेल टिपल्यानंतर पाय सीमारेषेला स्पर्श झालाय याची शहानिशा अंतिम क्षणी इथे होणार आहे आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली आहे. महत्वाच्या क्षणी हा डिसिजन दिला जाईल. समीकरण तोपर्यंत होतं मैदानाच्या आतमध्ये. हा डिसिजन येण्याच्या अगोदर 17 धावांची गरज होती. काही क्षणातच हा डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. चला इतर सर्वांनी मागे सरकायचं आहे. फक्त आमच्या ऑफिशियल्सच तिथे असतील, इतर कोणीही. चला कृपया प्लीज सहकार्य करा. आपण थोडं मागे सरकायचं आहे. महत्वाचा कुशल डिसिजन तुमच्यापर्यंत येणार आहे. दोन्ही टीमच्या दृष्टीने हा निर्णय खूप महत्वाचा आहे. एकतर षटकार एकतर विकेट. नेमकं काय होणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आपण तो झेल आठवा सूर्यकुमार यादवचा वर्ल्ड कप मधील तोच झेल डोळ्यासमोर येणार आहे का की दुसऱ्या बाजूला झेल टिपल्यानंतर क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेला स्पर्श झालाय हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आणि त्यासाठीच ऑन फील्ड अंपायर यांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. सामना कुशल मोडमध्ये आहे. कधी इकडे तर कधी तिकडे अशी सिच्युएशन मैदानामध्ये चालली आहे. 17 धावांची गरज असतानाच हा डिसिजन तुमच्यापर्यंत येणार आहे. डीझेल बॉयज अंजुना आयोजित सेकंड ऑल गोवा पंचायत आणि म्युन्सिपालिटी लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि कॉमेंट्री बॉक्स मधून मी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या मॅचच्या निमित्ताने दुपारचं सत्र आहे. प्रचंड गरमी आहे. कडाक्याचं ऊन आहे. तिसऱ्या पंचांच्या मदतीने, सहकार्याने आणि कॅमेऱ्याच्या सहाय्याने अंतिम क्षणी वेगवेगळ्या अँगलने चेक केलं जातंय की नेमकं काय घडलंय. आणि त्यामुळेच आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही प्रत्यक्ष स्पर्धा देखील पाहतात. यूट्यूबमध्ये जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत लाईव्ह स्वरूपात त्यांच्या माहितीसाठी, क्षेत्ररक्षकाने मिड विकेटला झेल टिपलाय मात्र त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श झालाय की नाही याची शहानिशा होते आणि त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत आपण घेतो. पुन्हा एकदा वेगवेगळ्या अँगल्सने हा डिसिजन चेक केला जाणार आहे. हा निर्णय दिला जाणार आहे कारण दोन्ही संघांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. हा डिसिजन ज्या संघाच्या फेवरमध्ये जाईल त्याचा संघ कदाचित हा सामना जिंकेल अशी परिस्थिती मैदानामध्ये आहे.
त्यामुळे थोडासा वेळ नक्की घेतला जाणार आहे. कोणत्याही संघावरती याचा अन्याय होणार नाही आहे याची काळजी निश्चितपणे आमचे ऑफिशियल्स, आमचे कॅमेरामॅन, आमचे ऑनफिल्ड अंपायर्स, आमचे आयोजन कमिटी ही सातत्याने घेते. त्यामुळे थोडासा आपण वेळ घेतो. निश्चितपणे काही क्षणातच हा डिसिजन येईल. धक 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 वाढायला लागली आहे. टिक 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 व्हायला लागले आहे. क्रुशियल डिसिजन काय येईल याकडे क्रीडारसिकांच्या नजरा लागलेत. रिद्धी वॉरियर्स, सेल्डियम बनाम MSC मोपा तांबोसे उगवेम क्रिकेट टीमच्या दरम्यानची ही लढत आहे. त्यांची ग्रंथिका जुळली आहे, त्यांची पत्रिका जुळली आहे दुसऱ्या फेरीच्या निमित्ताने. आणि स्पर्धेमधला दुसऱ्या दिवसातला हा तिसरा सामना तुम्ही पाहताय. यानंतरची लढत आम्ही तुमच्या समोर कव्हर करणार आहोत. ध्रुव पारसेम बनाम शान ट्रायकर्स वांडेम या दोन क्रिकेट टीमच्या निमित्ताने या पुढचा सामना लगेचच आम्ही तुमच्या समोर कव्हर करणार आहोत. डिसिजन्स काय येईल. नऊ चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असतानाच हा डिसिजन पेंडिंग आहे. एक तर 6 किंवा एक तर आऊट असा डिसिजन नेमका काय होणार आहे तो आपल्याला पाहायचा आहे. पंचांचा डिसिजन काही क्षणातच येईल कारण हा डिसिजन घेणं थोडंसं अवघड होत चाललंय. वेगवेगळ्या अँगलने आमचे कॅमेरामॅन आणि आमचे ऑफिशियल्स, आमचे पंच चेक करतायत. दोन्ही टीमच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय येईल. डिजेल बॉईज अंजुनाचं हे शानदार आयोजन तुम्ही पाहताय. ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती क्रिकेट स्पर्धा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीला आली आहे. या स्पर्धेत वेगवेगळे मातब्बर संघ दाखल होतात आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. OUT आउट. सुरेख असा झेल टिपलाय आणि हा सामना पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या बाजूने थोडासा झुकलाय. सामना अजूनही आहे, लढावं लागेल. रामा फलंदाज बाद झालाय. समीकरण तुम्ही पाहताय. येणारे चेंडू असणार आहेत 8, धावा बनवायचे आहेत 17. 8 चेंडू 17 धावा हे विजयासाठीचं समीकरण आहे. 54 धावा फलकावरती आहेत. या षटकातील 2 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्ही पाहताय विरेशला, ज्याने निर्णायक क्षणी महत्वाचा विकेट मिळवलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. प्रथमेश, त्याच्यावरती या सामन्याची खूप मोठी जबाबदारी आहे. त्याला आपल्या टीमला हा सामना जिंकून द्यायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यश संपादन करणारा विरेश, त्याला अजून एक सफलता मिळवायची आहे. समीकरण अगदी सोपं आहे, अगदी समोर आहे. 8 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला रवींद्र जाडेजाचा जर्सी क्रमांक आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर AB डिव्हिलियर्सचा जर्सी क्रमांक आहे. 8 चेंडू 17 हे समीकरण सोडवण्यासाठी फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. ज्याचं नाव आहे प्रथमेश. 8 चेंडू 17. आल्या आल्या मोठा फटका खेळणं थोडंसं अवघड जातं. मात्र यावेळेला वेळ खूप कमी आहे. संघाची गरज ओळखावी लागेल. दुसऱ्या बाजूला एका दुसरा डॉट बॉल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आवश्यक आहे. एखादा मोठा फटका फलंदाजी करणाऱ्या टीमला आवश्यक आहे. नेमकं इथे काय घडणार आहे? हल्ला तर नक्की होणार आहे, बचाव देखील नक्की होणार आहे. कोण जिंकणार आहे सामना? 8 बॉल 17ची आवश्यकता आहे. और पिच बॉल हवेमध्ये खेळलाय. फटका क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. पहिली धाव प्रचंड वेगात, दुसरीचा प्रयत्न नक्की होणार आहे. आणि बघता बघता जोपर्यंत परतीची फेकी यष्टिरक्षकाच्या दिशेने आली आहे, 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये आहे. समीकरण बदललंय. 7 बॉलचा खेळ आहे. रामा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 56 धावा फलकावरती आहेत. समीकरण तुमच्या समोर आहे. 7 बॉलचा खेळ आहे. विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. येणारा चेंडू लाख मोलाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टीने. काय होईल या चेंडूवरती? और पिच बॉल सुंदर फटका खेळलाय. कवचला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एकच धाव इथे मिळेल आणि एकाच धावावरती समाधान देखील मानावं लागेल. एकेरी धावेने षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. 57 धावाची टोटल फलकावरती आहे. येणारे चेंडू असतील 6, धावा बनवायचे आहेत 14. 6 चेंडू 14 धावा हे समीकरण विजयासाठी MSC मोपा तांबोसे उगवेम क्रिकेट टीमच्या समोर आहे. दुसऱ्या बाजूला रिद्धी वॉरियर्स शेल्लेम क्रिकेट टीमला 6 चेंडूमध्ये 15 धावा वाचवायचे आहेत. या सामन्याचा विजेता कोण
हे सांगणारं, हे ठरवणारं षटक कुण्या गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द करायचा याचा विचार विनिमय खेळपट्टीवरती होतोय. कारण याच षटकामध्ये सामन्याचं चित्र, सामन्याचा रिझल्ट स्पष्ट होणार आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू, दोन्ही फलंदाज मैदानामध्ये लढतायत. एका बाजूला फलंदाज जर आपण पाहिलं तर प्रथमेश आहे, दुसऱ्या बाजूला त्याला साथ देण्यासाठी दिनेश, ज्याने षटकार ठोकून आपलं खातं ओपन केलंय. दोन्ही फलंदाज रिदम मध्ये आले आहेत. मात्र यांचा आत्मविश्वास रोखण्यासाठी कोणता गोलंदाज सक्षम ठरेल? गोलंदाजी मार्गवरती अल्बिनोने, अनुभवी खेळाडूने आपल्या हातामध्ये या सामन्याची जबाबदारी घेतली आहे. या सामन्याचा विजेता कोण, पराभवाचा जिम्मेदार कोण, विजयाचा शिल्पकार कोण हे सांगणारा षटक टाकण्यासाठी अल्बिनो तयार आणि त्याच्या समोर आक्रमक फलंदाज तयार. 6 चेंडूंचा खेळ, 14ची आवश्यकता. कोणाचा असेल खेळ चांगला, कोणाची येईल वेळ चांगली, 6 चेंडूमध्ये स्पष्ट होईल. आणि या स्पर्धेमधला दुसरा सामना कोणता संघ जिंकेल हे देखील स्पष्ट होईल. फुल टॉस करा बॉल, त्यावरती केले आक्रमण. चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर. ना देखी सूरत, ना देखी मुहूर्त, बल्लेबाज ने देखी सिर्फ अपने टीम की जरूरत. 5 चेंडूंचा खेळ, 8 धावांची आवश्यकता. फलंदाजाचं नाव आहे प्रथमेश, ज्याने ऐन मोक्याच्या क्षणी हा ठोकलाय षटकार. गोलंदाजी मार्गवरती अल्बिनो आहे, ज्याच्याकडे अनुभव आहे. यावेळेला खराब चेंडू, प्रेशर क्रिएट केलंय अल्बिनो वरती. अल्बिनो थोडासा आउट ऑफ फॉर्म आपल्याला सुरुवातीपासून पाहायला मिळालाय. मात्र अनुभवाचं गाठोडं याला उघडावं लागेल या मॅच मध्ये. धावसंख्या पुढे गेली आहे 64 वरती. 7 धावांची अजून गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ आहे. ठाण लीजिए या मान लीजिए, जिंकण्याची दोन्ही संघांना समान संधी आहे. कोलटप्याचा चेंडू, यॉर्कर लेनचा मुकरी बॉल पाहायला मिळालाय. कमबॅक केलंय, परतीचा बिगुल वाजवलाय, वापसीचा शंखनाद केलाय. 4 चेंडू 7ची आवश्यकता आहे. कोण देणार कोणाला साथ, कोण फिरवणार कोणाकडे पाठ, हे आपल्याला पाहायचं आहे. डिझेल बॉयज अंजुना सोबत आपली आहे 7. गोलंदाज तयार आहे. और पिच बॉल, ये लगा डिझेल बॉयज. सिक्सर मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर. लाजवाब फटका. 100 सोनार की 1 लोहार की, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. जबरदस्त फटका आहे. ऐन मोक्याच्या क्षणी आलाय फटका प्रथमेशच्या बॅट मधून. आणि ह्या सामन्याचं चित्र स्पष्ट करणारा फटका प्रथमेशने ठोकलाय आपल्या टीमसाठी. अल्बिनोवरती प्रेशर क्रिएट केलं गेलं आणि या प्रेशर मध्ये, दबावामध्ये अल्बिनो आलाय. विजयासाठी केवळ 1 धावेची आवश्यकता. चेंडूंचा खेळ बाकी आहे 3 चेंडू 1 धाव. गोलंदाज तयार. फुल टॉस करा बॉल. प्रथमेश 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 आणि प्रथमेशचा बोलबाला. प्रथमेश नक्की सेलिब्रेशन इथे होणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अल्बिनोवरती थोडंसं प्रेशर क्रिएट केलं गेलं. चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर पाठवलाय. MS धोनी स्टाईलने सामना संपवलाय प्रथमेशने आणि या स्पर्धेमधला दुसरा विजय नोंदवलाय. MSC मोप्पा तांबोसे उगवेम क्रिकेट टीमने रिद्धी वॉरियर्स सेल्लेम क्रिकेट टीमचा केलाय पराभव. त्यापुढचा सामना तुमच्या समोर लगेचच कव्हर होईल. ध्रुव पारसेम बनाम शान टायकर्स वाडेम. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात